तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या केंद्रामध्ये दत्त जयंतीचा सप्ताह चालू होता आणि तो संपन्न झालेला आहे. खूप दिवस होत आहेत. आपला व्लॉग लेट होतो आहे कारण माझ्या जॉब वगैरेमुळे माझं होत नाही आहे एडिट वगैरे करणं. पण काही प्रॉब्लेम नाही, आपला व्लॉग जो आहे तो येणारच होता आणि फायनली तो आज अपलोडही होत आहे. आणि काय काय होतं आहे सप्त्यामध्ये ते तुम्हाला आता सांगायचंही आहे. तसं तर तुम्हाला माहीतच आहे, जे अकोल्यातले लोक आहे किंवा जे स्वामी समर्थ या संस्थे किंवा ह्या आपल्या केंद्राशी जुळलेले असतात त्यांना माहिती असतं काय काय होत असतं. तर आणि याआधी पण मी दरवर्षी व्लॉग टाकलेले, त्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. जुने व्लॉग तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जाऊन. तर आता आपण डिटेलमध्ये तर नाही, बट शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता आज मी सकाळी व्हिडिओ काढतो आहे. हे मला वाटते 4:30 वाजताचा व्हिडिओ आहे, जे की मी स्वतः वाचायला आलो होतो. मला मधातच नवनाथ पारायण मिळालं होतं वाचायला. तर मी पहिल्यापासून नव्हतो बसलेलो, पण काही प्रॉब्लेम आल्यामुळे एका व्यक्तीच्या जागी मी बसलो. तर तिथे आता मी नवनाथ पारायण वाचायसाठी सकाळी रोज जावं लागतं. तर 3 दिवस होते माझ्याकडे आणि 3 दिवस मला वाचायचं होतं. तर मी गेलो आणि सकाळी इथे छान असा शूट काढला. आणि हे जे डेकोरेशन दिसत आहे, दत्त जयंतीचे डेकोरेशन सुरू झालेलं होतं. सप्ताह म्हटल्यावर तर 7 दिवस खूपच भारी इथे प्रोग्राम्स वगैरे आणि सगळे जे काही होम वगैरे असतो किंवा जे 7 दिवसाची कंटिन्यू सेवा असते ती चालू असते. आणि वरती आलो तर इथे बघा सगळे लेडीजचं जे आहे, हा जो हॉल आहे हा सगळ्या लेडीजसाठी आहे. आणि इथे गुरुचरित्र पारायण आहे. आणि त्या साईडला पण एक जेंट्सचा आणि लेडीज तिथे ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी सोय असते केलेली. तर असा एक दुसरा आणखी हॉल आहे. तर हे दोन्ही हॉल भरलेले असतात. 200च्या वर पब्लिक, 300च्या आसपास असतं समजा पब्लिक सगळे इथे बसलेले असतात. तर आता पहिले हे सामूहिक चालायचं, काही वर्ष झाले सामूहिक होतं. तर आता स्वतःचं येऊन आपल्या मनातच वाचायचं असतं. म्हणजे खूप मोठ्याने नाही वाचायचं कारण इथे सगळ्यांना डिस्टर्ब होतं. त्यामुळे आपलं वाचायचं असतं येऊन. आणि ज्यांचे झाले वाचून ते गेले असेल किंवा ज्यांचं बाकी आहे ते येतील आता, असं इथे चालू आहे. प्रत्येकाचं एक जण येतं आणि मी माझं वाचणं झालं आणि मग मी पण वर आलो होतो. तर इथे शूट वगैरे काढला. खूप छान आहे सगळीकडे, शांत वातावरण असतं इथे आणि खूप मस्त वाटतं. सकाळी आंघोळ करून यावं लागतं आणि छान असं वाचायला बसायचं. गुरुचरित्र म्हटलं किंवा नवनाथ म्हटलं, यामध्ये खूप सुंदर कथा आहे आणि खूप नॉलेज आहे की जे आपल्याला कसं राहायचं जगात, कसं वावरायचं आणि कसं जग आहे आताचं आणि पहिलेचं कसं होतं, सगळ्या गोष्टींचं आपल्याला एक नॉलेज इथे भेटतं. जसं गीताही म्हटलं की आपण गीता भागवत वगैरे जे ऐकतो त्यामध्ये कसं असतं त्या टाईपचंच थोडंसं यामध्ये स्टोरी वगैरे सांगून आणि लाईफचं महत्त्व याच्यात दिलेलं असतं. तर असं इथे बघू शकता तुम्ही. बॅक साईडला जे आहेत लेडीज वगैरे ज्यांना खाली बसता येत नाही त्या इथे बसलेल्या आहेत. आणि हे जेंट्सचा हॉल आहे. तर जाऊया आणखी काय सेवा असते तेही तुम्हाला दाखवतो. आणि दत्त जयंतीचा व्लॉग आहे त्यामुळे यामध्ये सगळं दत्त जयंतीचं असणार आहे. तर शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे बघूया. असे म्हणून यज्ञकुंडातील उरलेले भात आणि आपलं समजा हरिद्रव्य जे काही आहे ते कुंडात टाकून द्यायचंय. सृष्टीबुद्धे अग्ने नमः स्वाहा स्वाहा म्हणून टाकायचंय. इदं न मम. आता आपण 7 दिवसाच्या यज्ञकर्मात काही वाचिक मानसिक दोष घडले असतील, तसे यज्ञात काही जीव जंतू पडले असतील, तर काही चुका झाल्या असतील, त्याबद्दल प्रायश्चित मंत्र म्हणून आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. पतला आहे ना तो करायचा आहे शिंपडाचे पण ऊर्ध्वायाम दिशी यज्ञ समस्तानाय प्रजापते नमः. नंतर यजमानाच्या वर आपल्या म्हणजे आचार्यांच्या डोक्यावर पुढील मंत्राने पाणी शिंपडायचे. पहिले त्यांच्या याच्यावर काय करता येणार, आयुर्वर्धन शेण करता, शांती करता, पुष्टी करता, तुष्टी करता, कल्याण करता, वर्ध भव अनेन बलिदानेन भवनापर्यंत नमः अनाकरो जय. तर हा दत्त जयंतीचा ब्लॉग आहे आणि तीच तयारी इथे चाललेली आहे. दत्त जयंतीच्या दिवशी खूप सुंदर सजावट होत असते आणि इथे छान पाळणा वगैरे ठेवला आणि आता त्याची सजावट चालली आहे. बली नेणाऱ्याच्या मागे यजमान पती पत्नींनी पाणी शिंपडत राहायचंय. त्यांचं ते समोर चालते त्यांच्या मागे, तुम्ही त्यांच्या मागे पाणी शिंपडत जायचं. बली नेणाऱ्याच्या मागे सप्ताच्या जागेच्या प्रवेशद्वारपर्यंत पाणी शिंपडत जायचं आहे. हातपाय धुवून यायचं. यजमान पत्नींनी आतमध्ये पाहून निकृत चढला महिषासुराची किंवा प्रहार लागला परमाते स्वाहा कर स्वाहा म्हणायचं. अग्नेय स्वाहा म्हणायचं. अग्नेय स्वाहा अग्नेय नमः अग्नेय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज
माता नाही नाही भरलं नाही अजून. तर मित्रांनो सकाळची पूर्ण सेवा झाली होती आणि डेकोरेशन जे आहे ते तुम्हाला दाखवतो. इतकं सुंदर सजवलं होतं यावर्षी यार, खूपच भारी. दरवर्षी खूप भारी भारी सजवलं जातं, याही वर्षी खूपच सुंदर एंट्री होती. बघू शकता तुम्ही काय फुलांचं डेकोरेशन जबरदस्त केलेलं होतं आणि महाराजांचा ड्रेस असो किंवा महाराजांच्या आजूबाजूला पण सजावट खूप सुंदर होती. सगळं आता मी तुम्हाला दाखवते. कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता बघूया पुढे आणखी काय काय असतं तर, कारण इथे दत्त जयंतीच्या नंतर खूप सुंदरसा डान्स वगैरे पण आहे, तोही तुम्हाला बघायला मिळेल. खूप माहोल केला होता आम्ही. आणि इथे जे डेकोरेशन दिसत आहे महाराजांचा जो कमळ आहे त्याच्यावर पण खूप सुंदर आहे. आणि इथे जे बॅकसाईडचा ओटा आहे तो पण खूप सुंदर सजवला आहे फुलांनी, बघू शकता. आणि आज महाराजांचा पण उपवास असतो, त्यामुळे आज ताटामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आणि उपवासाचं जे साहित्य ते सगळं आहे जेवणासाठी. तर उपवासाचं म्हणजे उसळे वगैरे चालत नाही तिथे ड्रायफ्रुट्सचा जो प्रसाद असतो तोच असतो. आणि आज सगळ्याकडे म्हणजे आमचा सर्वांचा पण उपास आहे, जेवढे सेवेकरी असतात सगळ्यांचा आज उपास असतो. जे गुरुचरित्र नवनाथ पारायण करतात त्यांचा पण उपास असतो. आणि इथे होती दत्तात्रय महाराजांची मूर्ती आणि आता त्यांचा जन्म झाला की ती पाळण्यात ठेवलं जातं, तर आधीच पाळण्यात ठेवलेली आहे आणि मग नंतर जय जयकार वगैरे होईल. तर याही ताटामध्ये बघू शकता किती सुंदर ताट सजवलेलं आहे आणि किती सगळे ड्रायफ्रुट्स दुधाचे जे पदार्थ आहेत ते सगळे चालतात या उपवासामध्ये. तर ते सगळे आयटम इथे ठेवलेले होते आणि खूप सुंदर सजवलेलं होतं. बघू शकता कमळ किती छान दिसत आहे. श्री गुरुचरित्राचं वाचन चालू होते. चौथा कार्यक्रम सर्वांनी रूपदेवी सांग पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीता सर्वेश्वर येईल होईता त्रैमूर्ती पाशी धारणा विविधाती प्रकाशना आचार ऋषी अत्रि ऋषीचा इंद्रावणे स्वामिया पती लता स्त्री अनुसया आचार तिच्या अगम्य काय सांगोनी अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया सदा तुझ्या आश्रमात श्री गुरुदेव
तर आताच तुम्ही बघितलं पाळणा वगैरे झाला, दत्तजन्म झाला आणि आईने पाळणा म्हटलं. तुम्ही बघितलं दरवर्षी आईच असते आरती पाळणा वगैरे म्हणायला. आणि आता आरतीची वेळ झालेली आहे, तर आता आरती चालू होईल. आणि या साईडला तुम्हाला जी लेडीजची गर्दी दिसत आहे ती फक्त केंद्राच्या साड्या घातलेल्या लेडीजच आतमध्ये अलाउड असतात. म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी आम्ही असं नियमच ठेवलेला आहे की केंद्राच्या ज्या साड्या ज्यांच्याकडे आहेत, केंद्रामध्ये ज्या साड्या वाटप झाल्या होत्या जे आपली नवरात्रीचे 9 दिवस जे पाठ करतात त्या बायांना, किंवा केंद्राच्या स्टॉलवर ज्या साड्या ह्या विकायला असतात त्याही विकत घेऊ शकतात. तर त्या लेडीजच आतमध्ये अलाउड असतात आणि त्याच आलेल्या आहेत. आणि बाकी सर्व लेडीज आणि जेंट्स जे आहे ते बाहेर, ज्यांची आम्ही सोय केलेली आहे. बाहेर LED जी स्क्रीन असते ती लागलेली आहे, मोठी स्क्रीन लागलेली आहे. आणि आतमध्ये जे काही होतं ते सगळं बाहेर दिसत असतं. त्यामुळे बाकी लेडीज बाहेर असतात आणि जेंट्ससुद्धा बाहेर असतात. तर हे बघा आता एवढी गर्दी आहे आणि इथे ही स्क्रीन लागलेली आहे आणि इथे सगळी लेडीज गर्दी. तुम्हाला वाटत असेल एवढी गर्दी कमी होती का आतमध्ये कमीच असते आणि सर्व बाहेर असतात आणि पूर्ण बाहेर गर्दी असते, पूर्ण भरलेला असते. बाहेरचा जो एरिया आहे तो तिकडून जेंट्स आहे, तिकडून लेडीज आहे आणि जेंट्ससाठी पण एक वेगळी स्क्रीन आहे. तर इतकं सुंदर असं हे आयोजन पूर्ण केलेलं असतं.
शिवाजी तर दिवसाचा सगळा डान्स झाला आणि संध्याकाळी छान भजनाचा प्रोग्राम केला होता. तर आमच्या घरासमोरच होता आणि इथे छान भजन सुरू होते. तर थोडेसे ऐकूया आणि मग दुसऱ्या दिवशीचा माहोल तुम्हाला दाखवतोच. तुझ्या चिंतने उजळो जीवन, नित्य करावे तुझेच पूजन. तुझ्या धुळीचे भाडी भूषण सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती. तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता तू दुःख हरता तूच. तर दत्त जयंती झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या इथे खूप मोठा भंडारा असतो आणि त्याची तयारी बघा तुम्ही किती भारी चालत असते आतमध्ये. आदल्या दिवसापासूनच चालू असते सगळी गरम गरम पोळ्या वगैरे तळणं आणि लड्डू वगैरे शेव. तर हे त्याच्याही आदल्या दिवशीच झाले होते तयार. आणि भंडाऱ्याच्या एक दिवस आधी फक्त भाजी वगैरे मसाला भात आणि जे आपल्या पुऱ्या वगैरे असतात याची सगळी तयारी चाललेली असते. आणि हे बघू शकता तुम्ही या साईडला इथे छान अशा याच्यावर पुऱ्या ठेवल्या जातात. पूर्ण रात्रभर त्यांचे काम चालू असतात आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर सुद्धा चालूच असतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. धुळते हळूच
दत्ताची पालखी झुलते हळूच, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नाची आरास, रत्नाची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली, पमा पमा पगम पगम रे निरेस निरेस निरेस. रत्नाची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली, झुडुकू कोवळी चंदना सारखी, झुडुक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी निघालो घेऊन, दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान. आणि तिकडे 10 गौरव. तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशीच आपल्या केंद्रात मोठा भंडारा असतो. आता मी तुम्हाला थोड्या वेळ आधी दाखवलंच, कारण हे दोन्ही व्लॉग आपण एकत्रच केलेले आहेत. दत्त जयंतीचा आणि भंडाऱ्याचा दोन्हीही व्लॉग आपण एकाच दिवशी करत आहे. तर इथे मी आलो होतो आणि ड्युटीवरून आलो होतो 12 वाजता. मी सुट्टी काढून आलो अर्ध्या मधातून आणि इथे आल्यावर माहिती पडलं की भंडारा चालू झाला. फ्रेंडचा फोन आला होता आणि यावेळेस मी सगळ्या सेवेला नव्हतो, तर आलो तसेच कपडे पण नाही बदलले आणि पहिले मी नारळ टाकायला आलो, कारण पूर्णावतीचं नारळ जे आहे ते टाकायलाच पाहिजे. कारण आपण सेवा दिली होती 3 दिवस 4 दिवस, जेवढी का होईना सेवा दिली, आणि त्यात जर काही चूकभूल झाली असेल तर त्या क्षमा असावी या गोष्टीसाठी ही पूर्णावतीची जे नारळ आहे ते मी टाकलं. आणि त्याच्यानंतर जे आपलं संकल्पाचं नारळ असतं तेही सुद्धा मी इथे ठेवलं होतं महाराजांसमोर. आणि काही आपल्या इच्छा असतात की आपल्याला काही हवं आहे तर त्या आपण स्वमनाने आणि स्वतःच्या आवाजात महाराजांना सांगायला पाहिजे. नाही तर आपण असं म्हणतो की महाराजांना सगळंच माहिती असतं, ते सगळं करून घेतील, पण असं नाही. स्वतः तोंडाने जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही. त्यामुळे नक्कीच सांगायला पाहिजे. आणि ते मी सांगितलं. माझी ज्या इच्छा होत्या किंवा मला जे आणखी हवं होतं, लाईफमध्ये आपल्याला कितीही भेटलं तरी ते कमीच असतं, असंच आहे. आणि तसंच माझं झालं. काहीतरी भेटलं चांगलं तरी आणखी काहीतरी चांगलं असावं अशी आणखी इच्छा आहे. आणि ते आपण महाराजांना किंवा देई आपण ज्या देवांना मानतो, महादेव, शिव, शंकर, जैसे विष्णू, ब्रह्मा, जे काय जेवढे देवी देवता असेल आपण ज्यांच्याकडे मानतो, ज्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे आपण काही ना काही मागतो. आणि तेच मी पण आता इथे नारळ ठेवलं संकल्पाचा आणि महाराजांना मी माझी इच्छा मागितली. आणि त्यानंतर म्हटलं चला आता जेवण करू. महाराजांचं सुद्धा जेवण झालं, आरती वगैरे झालेली होती. आणि इथे जे तुम्हाला दिसतं हे झाकून ठेवलेला प्रसाद, तर हा महाराजांचा ताट आहे आणि हे झाकून ठेवले का बरं, कारण इतर टाईमला आपण ते उचलून घेतो, पण आज भंडारा आहे. आणि असं म्हणतात की देवासमोर ठेवलेलं ताट हे भंडारा संपेपर्यंत उचलायचं नाही, त्याच्यावर कपडा किंवा दुपट्टा वगैरे ठेवायचा आणि ते तसंच राहू द्यायचा. कारण अशी एक स्टोरीसुद्धा आहे गुरुचरित्रामध्ये की एका ब्राह्मणाच्या घरी जे गुरुदेव आहेत ते जातात आणि त्याच्याकडे अन्न नसतं जास्त, तरी पण ते महाराज त्याच्यावर कपडा ठेवतात आणि म्हणतात किंवा बोलाव सगळ्या गावातले जेवढेही गावकरी सगळ्यांना जेवायला बोलावतो तो, आणि कपडा काढू नको आणि अन्न फक्त साईडने काढून तू वाढ सर्वांना. आणि तो वाढत राहतो तरीसुद्धा अन्न संपत नाही. 1 गाव होते 2 गाव असे 4-5 गाव आजूबाजूचे जेवण करून जातात, पण तिथलं अन्न संपत नाही. एवढं तर महाराजांच्या त्या अन्न ग्रहण करण्याच्या ह्याच्यात एवढी शक्ती असते किंवा ते महाराजांची एवढी त्याच्यावर कृपा असते की ते अन्न संपत नाही आणि सगळेजण जेवण करून तिथून जातात. तसंच आता आपल्या भंडारा आहे, हा खूप मोठा भंडारा असतो आणि ह्या भंडाऱ्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडत, कधी स्वयंपाक संपतसुद्धा नाही. तर हे यामुळेच की महाराजांसमोर ठेवलेलं ताट असताना त्याच्यावर कपडा टाकलेला असतो आणि महाराजांसमोरचं ते ताट उचलायलाच नाही पाहिजे. कुठल्याही इकडे आपल्या घरी पण भंडारा असला तरी देवाचा ताट उचलू नका, त्याच्यात तसाच दुपट्टा ठेवू किंवा कपडा ठेवून ते झाकून ठेवा, जेणेकरून तो भंडारा आहे जो एकदम सुरळीत पार पडेल आणि कोणालाच कुठल्याच गोष्टीची कमी होणार नाही. सो इथे मी आलो तर पहिली पंगत बसली होती, म्हटलं थोडंसं वाढण करू पहिले आणि मग बसू जेवायला, आणि नंतर मग आणखी आपल्याला वाढण करणंच आहे.
कारण आपल्या घरचंच आहे यार, म्हणजे महाराजांचं म्हणजे आपलं समोर घरासमोर असल्यामुळे मी दरवर्षी ते प्रत्येक सेवेत असतोच. यावर्षी थोडी माझी कमी झाली सेवा कारण जॉब वगैरेमुळे, पण पॉसिबल जेवढं होतं तेवढं आपण देतच असतो सेवा. आणि तुम्ही पण जवळपास असेल अकोल्यात राहणारे तर नक्की येत जा. 7 दिवस सप्त्यामध्ये असतो किंवा इतर टाईमला सुद्धा काही ना काही प्रोग्राम चालूच असतात, तर नक्की यायचं, दर्शन करायचं आणि काही इथे होत असलेल्या सेवेत नक्कीच भाग घेत राहायचा. तर बघूया गर्दी आणि इथला माहोल काय चाललाय तर थोडंसं ऐकूया. आहे ना मी तुम्ही वाढणं करा मग मी काढतो बरोबर तुमच्या. हा बसा ना, जेवायला बसले नाही का? फटाफटा बसल्या ना, सेवेकरी बसले ना आपले सगळे, वाढा ना लवकर लवकर. म्हटलं सेवेकरी बसले, वाढा लवकर लवकर. भूक लागली ना या रे. अश्विन अविनाशदा बिलकुल बिलकुल, यांनाच वाढा आणि यांच्याच म्हणजे हे येतात तुम्ही येता असं होते ते. रश्मी ते ना वाढ नसतं काही नाही. काय कोणतं लावलं होतं मागच्या वेळेस मी? जा रे आरामशीर घेऊन जा रे. इथे काय गर्दी चालू आहे रे बा. अरे आतमध्ये जाऊ दे ना तिकडे. लाडू बुंदी, बुंदीचे लाडू बनायचे असेल त्याला बुंदीचे लाडू. तर चला तुम्हाला पूर्ण पंगतचा एक लंबा टूर देतो, कारण जिथून हे पंगत सुरू झालेली आहे किंवा हा मंडप जिथून सुरू झाला तर हा कुठे एंड होतो तो आपण बघूया. कारण ही एक पंगत आहे जी 1000 ते 1500 लोकांची एक पंगत असते. इथून सुरू झाली, आता संपते कुठे तुम्हीच बघा. मी स्टॉप नाही करताय व्हिडिओ आणि कंटिन्यू हा व्हिडिओ चालत आहे. आणि एक पंगत एवढ्या लोकांची ही एक पंगत आहे. अशा किती पंगता इथून उठतात तर विचार करा तुम्ही, म्हणजे 50,000 लोक इथून जेवून जातात. एक अंदाज लावला तरी एका पंगतमध्ये 1000 लोकांच्या वर, 1500 लोकांच्या वर इथे लोक असतात. आणि माझ्या मते तरी 40-50 हजार लोक जेवण करून जातात. आणि एवढं स्वयंपाक इथे असतो आणि एवढी गर्दी इथे दरवर्षी असते. तर इथे कधीच कमी पडत नाही एवढ्या लोकांचं जेवण असून सुद्धा. आणि इथे दानही तेवढंच येतं. आणि इथे आपले जे अध्यक्ष आहेत अनिल गरड काका, तेही तितकंच योगदान त्यांचं देतात की काही कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नाही. त्यांच्या हातात कारभार असल्यामुळे खूपच सुंदर इथलं नियोजन असतं. आणि इथली खासियत एक आहे की इथे बसून जेवण आहे आपल्या इथे. नाहीतर बाकी इथे एवढ्या लोकांना बसून जेवण देणं हे खूप कठीण होऊन जातं, पॉसिबल नाही होत. एवढ्या लोकांना 40,000 ते 50,000 लोकांना जेवण बसून वाढणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट इथे म्हणजे साक्षात होत आहे, डोळ्यासमोर आपल्याला दिसत आहे. एवढे लोक बसलेले आहेत आणि एवढ्या लोकांना वाढण वगैरे सगळं व्यवस्थित चालतं. कुणाला कुठल्या गोष्टीची कमीही नाही पडत, कारण तेवढं त्यांनी स्टॉल वगैरे म्हणेल आणि तेवढी सोय त्यांनी व्यवस्थित केलेली असते. काही मंडप सोडून एक असे स्टॉल लावलेले आहेत. त्यांच्यानंतर तिथे वॉकी टॉकी सुद्धा आहे तिथल्या व्यक्तींजवळ. कुठे काही संपलं, आता इथं एक स्टॉल आहे आणि इथे जर समजा कुठल्या गोष्टीची कमी झाली, भाजी संपली, पोळी संपली, तर वॉकी टॉकींनी ते सगळे अनाऊन्स करतात आणि आजूबाजूच्या स्टॉलवर जर असेल तर ते आणून देतील. किंवा जिथे बनत आहे तिथून मग ही जे लोड गाडी किंवा ते छकडं म्हणतो आपण, ते 3 चाकाची गाडी आहे, याच्यावर ते सगळं आणून दिलं जातं. आणि मग नंतर सेवेकऱ्यां असतातच वाढण्या करायला. इथे सेवेकऱ्यांची सुद्धा कमी नसते, त्यामुळे इथे व्यवस्थित सगळा कारभार जो चालू असतो. हे बघा इथे एक स्टॉल आहे, असं थोडं अंतर सोडून इथे स्टॉल वगैरे बनलेले असतात आणि त्या हिशोबाने इथे सगळं नियोजन जे आहे ते एकदम सुरळीत असतं. आणि बघा सगळेजण जेवत आहेत लेडीज, आणि बॅक साईडला सुद्धा लेडीज वाट बघत आहेत.
आणि 12:30 म्हणजे 1 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत खूप गर्दी असते, कारण तो खास जेवणाचा टाईम असतो आणि त्या टाईमला गर्दी खूप वाढलेली असते. आणि आता मी कंटिन्यू किती वेळचा चालू आहे तुम्ही बघू शकता. हा मंडप संपलेला नाही अजून, इतका लांब हा मंडप आहे. आणि मी ज्या पद्धतीने म्हटलं की एका टाईमला 1000 ते 1500 लोक जेवतात, आणि खरंच आहे की 1000 ते 1500 लोक जर ह्या मंडपाच्या हिशोबाने जरी बघितले तरी तुम्ही अंदाज लावून घ्या की किती लोक बसले आहेत, एका मंडपामध्ये किती लोक बसलेले आहेत. आणि हा सरळ आहे लंबा एक मंडप पूर्ण. आणि यावेळेस तर माझ्या घराकडे जेव्हा रोड जातो तिथे सुद्धा लाईन्स बसवल्या होत्या. एवढी गर्दी झाली होती की एवढ्या लोकांना उभं ठेवणं पॉसिबल नव्हतं, त्याच्यापेक्षा त्यांना बसू द्या म्हणून इकडच्या साईडला एक आणखी मंडप वगैरे टाकलेला होताच, जिथे जेंट्स काल बसलेले होते दत्त जयंतीच्या वेळेला. त्या रोडवर म्हणजे माझ्या घराच्या समोर जो रोड आहे तिथे पण जेवणाच्या पंगत यावर्षी बसवल्या. असं पहिल्यांदाच झालं की तिथेही पंगत बसवल्या. खूप नियोजित आणि खूप असं सुंदर हे नियोजन केलेलं असतं आणि खूप व्यवस्थित होतं. कोणाला असं नाही की धक्काबुक्की होईल का काय होईल, असं काहीच नाही. व्यवस्थित बसून सगळ्यांना जेवण मिळतं. आणि भाजी वगैरे पण खूप टेस्टी असते यार. इथली भाजी आलू वांग्याची भाजी असते, खूप भारी असते. गरम गरम पुऱ्या असतात, त्यानंतर मसाला भात असतो, बुंदीचे लाडू असतात. बुंदी नसते, पहिले बुंदी पण असायची, तर आता बुंदीचे लाडू केलेत, आणि शेव असतात. तर असे सगळे आयटम्स असतात आणि खूप सुंदर असतं सगळं जेवण. तर बघा आता एक पूर्ण पंगत झाली. आणि हा जो मंडप दिसतो इकडे माझ्या घरासमोरचा, इथे सुद्धा पंगत बसली आहे बघा. आता या साईडला पण एक पंगत बसवलेली आहे. म्हणजे तो एक सरळ रोड जो आहे मंदिरासमोरचा तो तर आहेच, पण इकडे आपल्या घरासमोरचा रोडवर पण यावर्षी पंगत बसवली. तर हा मंडप बघा किती दूर आहे इकडे, आणि या साईडला सुद्धा किती लांब आहे. इकडे तर मला दिसत पण नाही एवढा लांब आहे. तर एवढा मोठा हा भंडारा असतो यार. आणि तुम्ही आले होते का ह्या भंडाऱ्यात मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही दिसले का व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही कुठल्या सेवेत होते ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि दरवर्षी येत चला महाराजांच्या सेवेत. आता परत महाराजांचा एक सप्ताह राहतो, पुण्यतिथीचा सप्ताह असतो, मला वाटते एप्रिलमध्ये असतो, मार्च एप्रिलच्या दरम्यान असतो तो सप्ताह. तर तेव्हा नक्की या, खूप मजा असते तेव्हा पण. तर कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्लॉग आपण आता इथे एंड करूया, कारण खूप लांब होत आहे. आणि सगळ्या सेवा ज्या आहेत बहुतेक मी जेवढं होतो हजर तेवढे मी सगळे व्हिडिओ काढले आणि ते तुम्हाला दाखवले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि तुम्ही दिसले की नाही मला कमेंट्समध्ये सांगत चला. आणि आता इथे जे आहे ते मी थोडीशी सेवा देत आहे, जी माझ्याकडून होत आहे. सगळ्या पॉसिबल आहे तेवढ्या सेवा आपण करतोच, तर तुम्ही पण करत चला. श्री स्वामी समर्थ असंच चॅनलवर टिकून राहा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ येतच राहतील, आणखी खूप सारे व्हिडिओ येणार आहेत, तर नक्की बघा. भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बाय गायज, टेक केअर. 5 यांचे सबस्क्रायबर ते भंडाऱ्यामध्ये भेटलेले आहेत आणि त्यांचे